त्यानंतर पुढचं जे आपल्याला म्हणजे माहिती करायची आहे पुढच्या स्थानाची त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तिथे गेल्यावर होणारच आहे. किंवा जाताना जर कुठे योग असला रस्त्याला तर तिथे ऐकू. तिथे माईक नसतो रस्त्यामध्ये, जिथे गेलो तिथे माईक असतो बोलण्यासाठी आणि त्यापर्यंत कानापर्यंत आवाज गेला पाहिजे प्रत्येकाच्या. तर ही दक्षता घेऊन मी आता पुढचं जे आहे, कारण आपल्याला हे ठिकाण सोडायचं आहे, परंतु सोडत असताना ज्यांनी अत्यंत आवडीपूर्वक माझ्याकडून जी काही परमेश्वर साधनदाता सर्वश्री श्री चक्रधर प्रभूंनी जी सेवा देतील, मी सेवा ती सहर्ष आनंदानं करणार आहे, अशा प्रकारचे शब्द आत्याबाईजींनी दिलता. मला वाटतच नव्हतं, तसं मनातून अगोदरच वाटलं नाही की एवढा मोठा व्याप ते सोडून येतील आणि आपली छोटी साधी सुधी भोळी माणसं या लातूर जिल्ह्यातून किंवा इतरच्या दुसऱ्याही जिल्ह्यातून काही लोक येणारे आहेत आणि त्यासाठी ते भेट देतील असं नाही. परंतु स्वामींच्या दर्शनासाठी स्थानासाठी तुम्ही येतात म्हणून हा आनंद त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे त्यांना वाटलं आपणही जावं आणि तेथे जाऊन गेल्यानंतर कमीत कमी आशीर्वाद तरी देता येईल या हेतूनं आत्याबाईजी आल्या आणि आपण आपल्या या महानुभाव भक्त परिषदेच्या वतीनं त्यांचं दुसऱ्याने कशी दिली झालं वाक्पुष्प आणि दुसरं एक साधन आहे ना. आता त्या मॅडमनी सांगितलं ना का हो अशी का धरसो, तुम्हाला आवडलं नाही का? आशीर्वाद घ्यायचे नाही का आत्याबाईजीचे नागराज बाबांचे घ्यायचे नाही? मग एकदा पुन्हा शालीमध्ये हात आहे खिशामध्ये हात काढा की बाहेर जरा. अहो सकाळपासून आम्ही बाहेर बसून चालू आहे, बडबड चालू आहे, म्हणजे सांगणं चालू आहे, पूजा अवसर आहे, प्रार्थना आहे, पारायण आहे, सगळं काही बसलो ना बाहेर. मग तसं तुम्ही बाहेर काढा ना हात तुमचे. त्या परब्रह्म परमेश्वराचं तर नाव घ्यायला, त्याच्यानंतर त्याच्याबद्दल आवडीपूर्वक तर यानंतर आदरणीय श्रद्धेय पूजनीय नागराज बाबाजी अर्थात आत्याबाईजी, तुम्हाला अगोदर सांगितलं आता बहिणी सगळीकडे गाजू लागले ना मतदानाच्या अगोदर पासून. तसे या आमच्या बाबांच्या लाडक्या बहीणबाई, तर त्यांना विनंती आहे की आपण आमच्या या साध्या भोळ्या भक्तांना आपण आशीर्वाद द्यावे, शुभेच्छा द्यावे. आपण जे पालखीमध्ये जे मूर्ती आहे त्याचं पूजन आत्याबाईच्या हस्ते होईल आणि पालखी आपली निघेल. दंड वंदो चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादि दोषारा संबंधे जड जीव तारुण्यवरा पूता कृता हि धरा दातारा करुणा करा वरमती द्यावी विभो श्रीधरा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आपण या ठिकाणी येऊन सर्वांनी आम्हाला भेटीचा दर्शनाचा लाभ दिला, याबद्दल तुमचे सर्वांची मी आधी आभार मानते. कारण हे चतुर्विध साधन परमेश्वराने सांगितलेले स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक हे अति दुर्लभाचं दुर्लभ आहे आणि तुम्ही स्थानाच्या निमित्ताने का होईना तुम्ही इथपर्यंत आलेत, तुमच्या भेटीचा योग झाला, याबद्दल मला खूप खुशी आहे, खूप आनंद आहे. परमेश्वराने मला असाच योग घडून येऊ द्यावा. मला काहीतरी या स्थानावर जे पहिल्यापासून सेवा करतात दत्तराज दादा आणि रंगो दादा दोघो बंधू, हे पूर्वीपासून ते सेवा आजपर्यंत करतात, आताही तेच करतात. मी फक्त निमित्त इथं मी कधीतरी येऊन अशी भेट देते, परंतु सेवा तेच आवडीने करतात. त्यांनी मला ही सेवा 2 वर्षापासून मला माझ्या पाठीमागे लागले होते की तुम्ही हे इकडे लक्ष द्या, हे तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या, आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी हे आता माझ्या ताब्यात दिलेलं आहे. परंतु ताबा माझा नाही, तेच सेवा करतात, त्यांचाच ताबा आहे, मी फक्त निमित्त येतं. तर त्या निमित्ताला इथं आता तुम्हाला या सांगितल्यात स्थानाचं महत्व खूप आहे. स्थान ते आसन स्थान असो
किंवा विरस्थान असो किंवा वस्ती स्थान असो किंवा महास्थान असो, जिथे ईश्वराचा संबंध झाला ते अति पवित्राचं पवित्र आहे. आणि त्या स्थानाच्या दर्शनाने आपली अयोग्यता नसून योग्यता होती. तर अशा स्थानाचं दर्शन तुम्हाला हे जे साधनवंत करवितात, ज्यांच्या सहवासाने तुम्ही करून राहिले तेही थोर आहेत. त्यांच्या दर्शनाने तुमच्या कर्माचा नाश होतो. तर हे स्थान आहे, कारण देवाने सांगितलं, या स्थानावर स्वामींनी सांगितलं. आता तुम्हाला सांगितले रत्न खचित पूजा केली, कोणी गदो नायकाने. त्यांनी पूजा केल्यानंतर स्वामींना प्रश्न केला होता की जी माझ्याजवळ भरपूर संपत्ती आहे आणि त्या संपत्तीने मला परमेश्वर होईल का? सर्वज्ञांनी सांगितलं, द्रव्य संपत्ती परमेश्वर न पूजे, पुत्र संपत्ती परमेश्वर न पूजे आणि कलत्र संपत्ती परमेश्वर. द्रव्याने किंवा पुत्र, मला असं भरपूर मुलं बाळ आहेत, माझे सगळं घर भरलेले गोकुळासारखं, आता मी उद्धरून जाईल असं नाहीये. माझ्याजवळ भरपूर संपत्ती आहे त्याने मी उद्धरून जाईल असं नाही. अल्कलत्र संपत्ती तर कामाचीच नाहीये. तर असं जे आहे याने कशानेच परमेश्वर प्राप्त होत नाही. त्या परमेश्वराकरता फक्त एक भक्ती पाहिजे, श्रद्धा पाहिजे. जसा मीराने ध्यास घेतला होता, ते अनेक संकष्ट पार करून तिथपर्यंत पोहोचली, कारण मला कृष्ण पाहिजे. त्याप्रमाणे जर परमेश्वराचा फक्त ध्यास असेल तर परमेश्वर प्राप्त होईल. आणि जी संपत्ती ती तुम्ही परमेश्वराच्या उपयोगी लावसाल काहीतरी, तर थोडंफार त्याने तुम्हाला परमेश्वर होईल. परंतु इतर कशाने परमेश्वर प्राप्त होत नाही. तुम्ही आपल्या ध्याने त्या परमेश्वर मार्गावर निघालेले आहेत. तुमचं ते ध्येय पूर्णत्वास जावो. आणि परमेश्वराने सांगितलं, जो ईश्वराकडे निघते त्याला पावला पावले गोमटे. आमच्या स्वामींना भक्तिजनांनी विचारलं होतं की आम्ही रुद्रपूरला जातो, आणि म्हणले रुद्रपूरला जायला कोण नाही म्हणाल, ते परमेश्वरपूर आहे आणि परमेश्वरपुराला तुम्ही जाता तुम्हाला पावला पावला गंड. तसं परमेश्वरपूर म्हणजे जिथं परमेश्वराचं स्थान आहे किंवा परमेश्वराने जिथं वास केलेला आहे तिथं परमेश्वर आहेच. आजही तुम्ही त्या स्थानाला निघालेले, तुम्हाला पावला पावले गोमटे आहे. तुम्हाला माझ्याकडून तर भरपूर शुभेच्छा आहेत. तसेच सर्व आमचे आश्रमस्थ यांचे सर्वांकडून शुभेच्छा देते. आपला प्रवास चांगला हो, सुखकर हो, निर्विघ्नपणे पार पडो ही सदिच्छा करते आणि माझे 2 शब्द संपवते. दंडवत प्रणाम. आपण काय, खरं तर मला ज्यावेळी त्यांनी आभार म्हटले ना, नाही, तुमची सर्वांची माझ्याकडून व्यवस्थित सेवा झाली नाही, कारण तुम्हाला थंडीत पडावं लागलं. मला खूप वाईट वाटलं, परंतु विलाज नाही, माझा बी मुक्त होऊ शकत नाही. म्हणून मीही मानवा भक्त परिषद जिल्हा लातूर द्वारा आयोजित केलेल्या बसते मी, तुम्ही राहिलेस, तुमचा सत्कार करायचा हे होते मीही मानव भक्त परिषद जिल्हा आलंच नाही केलेल्या संचालक मंडळाच्या वतीने, एकच आणले, त्याच्यानंतर संयोजक मंडळाच्या वतीने आणि आपणा सर्व पदयात्रेमध्ये सामील झालेल्या सर्वच महिला, पुरुष, माता, भगिनी, बालगोपाळ यांच्या वतीने मी आत्याबाईजी यांच्या प्रती आभार ना व्यक्त करता. मला वाटलं असं कसं झालं, तसं नव्हे, तर त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही. त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही. म्हणून मी ऋण निर्देश करतो. आणि आपण आता लगेच आत्याबाईजींच्या हस्ते पालखीतील जी श्रीमूर्ती आहे त्यांचं पूजन आणि त्याच्या कधी करणार, इथून निघाल ज्यावेळी निघणार त्यावेळेस जाण्याच्या पूर्वी आत्याबाईजींना आपण सर्वजण भेटणार आहोत, बरं का. रांगेमध्ये व्यवस्थित, एका बाजूला पुरुष एका बाजूला महिला, असं काही समजू नका की आता उठवून आपलं पालखीचं पूजन निघायचंय आणि तुम्ही म्हणाल बाबा ते भेटायचं राहिलंच होतं. भेटायचंय ना, कारण भेटीच्या वडापासून आपण भेटण्यासाठी इथपर्यंत आलो, मधले स्थान झालं आहे की नाही. तसं भेटण्यासाठी, कारण भेटीचं महत् गोमट जे आहे, पुण्य जे आहे ते आपल्या पदरात आपल्याला पाडून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण सर्वांनी क्रमाने, अगोदर आमचे संचालक मंडळ, आम्ही सर्व साधू संत भेटणार आहोत आणि भेटल्यानंतर आपणही भेटायचे क्रमाने. दंडोत करायचं, भेटायचं, दंडोत करायचं, निघायचं. दंडोत.